वीर बजरंग क्रीडा मंडळ 1960च्या काळात आपल्या या असलफा गावात लोकांचे वास्तव्यास सुरुवात झाली। त्यात बहुसंख्य लोक हे मिल कामगार होते। विभागात लाईट पाणी अशा काहीच सुविधा नव्हत्या। बांबू आणि पत्र्यांची घरे बनवून लोक त्यात वास्तव्य करीत असे। असे असताना लोकांसमोर दर महिन्याला एक संकट समोर येईल। नेमके पगार घेऊन घरी येणाऱ्या रहिवाशांना घरी येण्याआधीच मारहाण करून त्यांच्या महिन्याभराचा पगार काढून घेण्यात येईल। एखादा नजर चुकून जर घरी आला तर रात्री त्याच्या घरी येऊन त्याच्या पैशाची लूट आणि घराची तोडफोड केली जाईल। या सर्वच प्रकारामुळे सर्वच रहिवासी त्रस्त झाले होते। शेवटी या सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन एक मंडळ सुरू करण्याचे ठरवले आणि त्यातूनच जन्म झाला वीर बजरंग क्रीडा मंडळाचा। आपल्या या मैदानाच्या शेजारीच एक घुमटीचे पुरातन मंदिर होते। त्यात एक पाषाण होता, त्याची रहिवाशांकडून पूजा केली जात असे। आजही मारुतीच्या मंदिरामध्ये त्या पाषाण रूपी जागेवाल्याची मूर्ती आहे, ती तीच आहे। मंडळाच्या माध्यमातून पहिला उत्सव साजरा झाला तो म्हणजे होळीचा। उत्सव साजरा होत असताना सर्वांना कल्पना होती तेच घडले। काही समाजकंटकांनी या मंडळास व या होळीच्या उत्सवास विरोध करत उपस्थित रहिवाशांवर सशस्त्र हल्ला केला। पण यावेळी त्यांना कल्पना नव्हती। त्यांच्या या हल्ल्याबाबत आधीच अंदाज आल्याने रहिवाशांनी एकत्र येऊन हल्ला करण्यात आलेल्या सर्वांना असा काही प्रसाद दिला की हल्ला करणाऱ्यांचा तो शेवटचा हल्ला ठरला। या सर्वांमध्ये भटवाडी येथील जय भवानी मित्र मंडळ आणि पाईपलाईन येथील अमर क्रीडा मंडळ यांनी अतिशय मोलाची साथ दिली। महानगरपालिकेकडून रहिवाशांची घरे वारंवार तोडली जात होती। अशा वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिल कामगारांचे कैवारी डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कानावर सर्व बातमी घातली आणि या विभागातील घरे तोडण्यात करिता आलेल्या गाड्यांसमोर डॉक्टर दत्ता सामंत आडवे झाले आणि तेव्हापासूनच आपल्या या असलफा गावाला जीवदान मिळाले। डॉक्टर दत्ता सामंत या विभागाचे आमदार झाले आणि अवघ्या 3 रुपयामध्ये प्रत्येक घराला फोटो पास मिळवून दिला। खऱ्या अर्थाने वीर बजरंग क्रीडा मंडळाचा पाया रचणारे कृष्णा मांजरेकर, रामचंद्र गावडे उर्फ दादा, लक्ष्मण गावडे, बाळकृष्ण कोर्लेकर, अनंत पवार, शंकर देसाई, मधुकर दहिबावकर, विठ्ठल गोडेकर, नारायण पाटील, गजानन रुमडे, काशीनाथ मांजरेकर, महादेव गावडे, मनोहर शितोळे, सुभाष मांजरेकर। त्यानंतर मैदाना शेजारी असलेल्या छोट्या घुमटीचे रूपांतर एका मंदिरामध्ये करण्यात आले आणि त्यात मारुती रायाची मूर्ती प्रस्थापित करण्यात आली। यावेळी दळणवळणाचे साधन नसल्यामुळे ही मूर्ती आपल्या विभागातील श्री गजानन पाटील उर्फ गजामामा यांनी स्वतः डोक्यावरून मंदिरापर्यंत आणली आणि तिथून पुढे मग मंडळाच्या माध्यमातून हनुमान जयंती, दहीकाला उत्सव, झेंडा वंदन आणि होळी हे सर्व सण जल्लोषात साजरे होऊ लागले। कबड्डी हा वीर बजरंग क्रीडा मंडळाचा प्रमुख खेळ बनला। श्री प्रकाश गुडेकर, बाळकृष्ण पोयरेकर, राजन पाटणे, संदीप कांबळे, प्रदीप गुडेकर, प्रकाश गावडे, शांताराम उर्फ बाळा परब असे अनेक खेळाडूंनी या कबड्डी संघाची सुरुवात केली। कबड्डी संघासोबतच पारंपरिक दहीकाला पथकाची सुरुवात झाली। काही वर्षानंतर मारुती रायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। आमदार रमाकांत मयेकर यांच्या शुभ हस्ते मंदिरामध्ये नित्य पूजा करणारे सोनू गारडी, पेडणेकर काका तसेच मंदिराची रोज न चुकता साफसफाई करणारे मीना सिन्हा या सर्वांचे मंडळ शतशः ऋणी आहे। मंडळाच्या माध्यमातून खेळ उत्सव चालूच होते। यातच मोहन पाडावे यांच्या उपस्थितीने मंडळाच्या कबड्डी संघास एक उत्तम प्रशिक्षक लाभले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळात अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले।
ज्यांनी मुंबई उपनगरात वीर बजरंग क्रीडा मंडळास एका उंचीवर नेले. पारंपरिक दहीकाला पथक चालू असताना मंडळाच्या संपर्कात नवलादेवी मंडळाचे सदस्य आले. नवलादेवी मंडळाकडून मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन आपण पारंपरिक दहीकाल्याचे रूपात सराव शिबिर तसेच एका संपूर्ण परिपक्व असे दहीकाला पथक वीर बजरंग क्रीडा मंडळाने गोविंदा पदक उभे राहिले. त्याकरिता आम्ही नवलादेवी मंडळाच्या सर्वच मान्यवरांचे शतशः ऋणी आहोत. तसेच वीर बजरंग गोविंदा पथकाचे प्रशिक्षक महेंद्र परब, समीर शेट्टी, अमोद दहीबावकर यांचे मार्गदर्शन आजवर गोविंदा पथकास लाभले आहे. गोविंदा पथकाचे लहान रूपाची वटवृक्षात रूपांतर करण्याकरिता आम्हास सह्याद्री सेवा मंडळ, श्री बाल गणेश मित्र मंडळ, कैलासवासी महेश दादा परब मित्र परिवार, झुंजार फ्रेंड सर्कल, महालक्ष्मी चाळ तसेच इतरही बऱ्याच बाळ गोपाळांचे महत्वाचे योगदान लाभत आले आहे. यापुढे देखील आपणा सर्वांकडून अशा सहकार्याची अपेक्षा आहे. तसेच मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच डबलबारी, दशावतार नाटक, लहान मुलांचे विविध कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतात. हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडत असताना आपल्याच विभागातील सहयोग चाळीमधील महिलांनी वीर बजरंग मंडळाच्या मंचावर मंगळागौर कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या वीर बजरंग क्रीडा मंडळाच्या काही महिला मंडळाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करीत आहेत. तरी मंडळाच्या वतीने सहयोग ग्रुप मधील सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून व्यायामशाळा चालवण्याचा प्रयत्न होत असे. मात्र खरे यश प्राप्त झाले जेव्हापासून युथ फिटनेसच्या माध्यमातून सुरेंद्र नाईक व सुधीर दुकानदार यांच्या माध्यमातून मंडळात तसेच आपल्या विभागात नवनवीन तरुण युवक तसेच महिला सध्या या व्यायामशाळेत व्यायामाचे प्रशिक्षण उत्तमरित्या घेत आहेत. तसेच दहीकाला उत्सवात देखील युथ फिटनेसचे मोलाचे योगदान आहे. वीर बजरंग मंडळ, सुरेंद्र नाईक, सुधीर दुकानदार यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे. मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, अन्नदान असे उपक्रम राबवले जातात. मंडळाच्या आजवरच्या संपूर्ण प्रवासात मंडळाचे अध्यक्ष विजय परब, सरचिटणीस प्रकाश देसाई यांची महत्वाची भूमिका आहे. कोरोनाच्या महामारीचे संकट ओढावलेले असताना त्याच काळात पुन्हा एकदा मारुती रायाचे भव्य असे मंदिर उभे राहिले. मंदिर पूर्ण होण्याकरिता सहकार्य करणाऱ्या विभागातील सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. याच काळात किरण देवरे या युवकाने पीपीई किट धारण करून विभागातील कोरोना बाधित रुग्णांना स्वतःच्या रिक्षातून विनामूल्य रुग्णालयामध्ये पोहोचवण्याकरिता सहकार्य करीत होता. त्याचेही शतशः आभार. मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये आमदार राम कदम साहेब, नगरसेवक किरण भाऊ लांडगे, चंद्रकांत मालकर तसेच अन्य मान्यवरांचा अतिशय मोलाचे योगदान लाभले, जे आम्ही कधीही विसरू शकत नाही. नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून वीर बजरंग क्रीडा मंडळास एक भक्कम असा पाठीराखा मंडळास लाभला आहे. भाऊ कडून मंडळाच्या मैदानात होणाऱ्या विविध स्पर्धांना प्रत्येक वेळी योगदान लाभते. मंडळाची जीर्ण झालेली बालवाडीची वास्तू किरण भाऊंनी संपूर्ण नूतनीकरण करून भव्य दिव्य अशी वास्तू उभी केली आहे. या वास्तूचे अनावरण मंगळवार दिनांक 15/4/2025 रोजी नगरसेवक किरण भाऊ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. भाऊंनी केलेल्या या सर्व सहकार्यास मंडळ तसेच मंडळाचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते कधीही विसरू शकणार नाही. वीर बजरंग क्रीडा मंडळ हे फक्त मंडळ नाही तर एक परिवार आहे आणि आपण आपल्या मंडळाचं नाव असंच कायम मोठं करत राहूया आणि त्यासाठी आपली साथ अशीच कायम राहू द्या. धन्यवाद.